हॅलो. हां, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिसर्च मेथोडॉलॉजीच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की जे शेवटचा मॉड्यूल नंबर 6 आपण बघितला, की रिसर्च रिपोर्ट. त्याचे मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्यक्ष काही उदाहरण घेऊन एक्सप्लेन करून सांगणार आहे. जो भाग मी ऑलरेडी एक्सप्लेन केला नाही, कारण का तो प्रत्यक्ष उदाहरणाशिवाय तो एक्सप्लेन करणं शक्य नव्हतं. म्हणून प्रत्यक्ष उदाहरणानुसार आपण या गोष्टी पाहणार आहोत. त्यासाठी मी एक रिसर्च थिसिस घेतलेला आहे, ज्याचं नाव आहे ग्रोथ ऑफ लिटरेचर ऑन लंग कॅन्सर अ सायंटोमेट्रिक ॲनालिसिस. आता हा जो टॉपिक आहे बघा, पहा इथे सांगितलंय 223 पानाचा हा थिसिस आहे. मी म्हटलो होतो की थिसिस हा एलॉबरेटली सविस्तरपणे डॉक्युमेंटेड केलेलं असतं रिसर्च प्रक्रियेचं. जी रिसर्च प्रक्रिया आपण 7 भागामध्ये बघितली, ती 7 भागात मध्ये च्या प्रत्येक भागाचं एक्सप्लेनेशन चॅप्टर वाईज थिसिसमध्ये केलं जातं. म्हणून जनरली हा जो थिसिस असतो हा एलॉबरेट असतो, जास्त पानांचा असतो. 223 पानांचा हा थिसिस आहे, ग्रोथ ऑफ लिटरेचर ऑन लंग कॅन्सर अ सायंटोमॅट्रिक स्टडी. हे त्याचं पहिलं पेज आहे. पहिलं पेज हे जनरली टायटल असतं. त्याच्यामध्ये आपल्या विषयाचं नाव असतं, तो थिसिस कुठे सबमिट केलेला आहे, कोणत्या ब्रांचसाठी आपण हा थिसिस किंवा PhD कोणत्या डिपार्टमेंटमधून घेतलेली आहे, त्या डिपार्टमेंटचं नाव असतं. थिसिस लिहिणाऱ्याचं नाव आणि त्याचा रजिस्टर नंबर असतो. रिसर्च सुपरवायझर किंवा गाईड कोण आहे त्याचं नाव असतं आणि कोणत्या विद्यापीठातून आपण तो केलेला आहे त्याची डिटेल्स असते. तर हे पहिलं पान असतं. दुसरं पान जे असतं सर्टिफिकेट असतं. हे सगळे प्रिलिमिनरी पेजेस आहेत, म्हणजे रिसर्च थिसिसची प्रिलिमिनरी पेजेस. डिक्लेरेशन हे तिसरं पान असतं. त्यानंतर एक्नॉलेजमेंट हे चौथं पान असतं. त्यामध्ये आपण आपल्याला थिसिसमध्ये कोणी कोणी मदत केलेली आहे त्यांचे आपण थँक्स मानलेले असतात, त्यांचा उल्लेख आपण केलेला असतो, की ज्या ज्या लोकांनी डेटा कलेक्शनसाठी असेल किंवा काही डिस्कशनसाठी असेल किंवा काही कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी उल्लेख केलेला असेल, मदत केलेली असेल, त्यांचा उल्लेख आपण इथे केलेला असतो. नंतर आहे प्रिलिमिनरी पेजचं पुढचं पेज असतं टेबल ऑफ कंटेंट. टेबल ऑफ कंटेंटमध्ये आपण चॅप्टर वाईज माहिती आणि पेज नंबरिंग दिलेलं असतं. त्यानंतर जे टेबल ऑफ कंटेंट झाल्यानंतर बिब्लिओग्राफी कोणत्या पेजवर आहे त्याबद्दलची माहिती असते आणि नंतर अपेंडिक्स आपण कोणकोणते लिस्ट या संबंधी जोडलेले आहे त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. नंतरची प्रिलिमिनरी पेजेस काय असतात, टेबल ऑफ लिस्ट ऑफ टेबल्स, कोणकोणते टेबल्स आपण या थिसिसमध्ये तयार केलेले आहे. तर जनरली हे चौथ्या चॅप्टरपासून सुरू होतात, की जो आपला टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये आपण डेटा रिप्रेझेंट केलेला असतो आणि ज्याच्यावर स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरलेले असते, मॅथमॅटिकल किंवा स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरलेले असतात. तर ते टेबल ऑफ कंटेंट चौथ्या चॅप्टरमधले असतात आणि ते इथे क्रोनॉलॉजिकली आपण मांडलेले आहे. त्याचे टेबल नंबर आणि टेबल टायटल आणि पेज नंबरिंग याचा उल्लेख केलेला असतो. नेक्स्ट जे पेज आहे, आपण काही फिगर्स वापरलेले असतील, काही डायग्रॅम्स वापरलेले असतील, तर त्या डायग्रॅम्सचे नाव, नंबरिंग, टायटल आणि पेज नंबर नेक्स्ट याच्यात दिलेले असतात. हे देखील जनरली चौथ्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतात. नंतरचं प्रिलिमिनरी पेज आहे लिस्ट ऑफ ॲब्रिव्हेशन्स. आपण काही ॲब्रिव्हेशन्स वापरलेले असणार, त्याचा अर्थ काय आहे त्याबद्दलची माहिती इथे सविस्तर दिलेली असते. काही कॉन्सेप्ट असतात किंवा काही फॉर एक्झाम्पल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, UK असा रेफरन्स जर कुठं लिहिलेला असेल ॲब्रिव्हेशन, तर त्याला युनायटेड किंगडम म्हणायचं. तर अशा प्रकारे ॲब्रिव्हेशन असतात. तर ही जी इथपर्यंत सगळी असतात ती प्रिलिमिनरी पेज असते आणि नंतर खरं चालू होतं तर टेक्स्ट, ज्यात इज मेन बॉडी ऑफ थिसिस. त्यामध्ये चॅप्टर 1 आहे इंट्रोडक्शन. आता ह्या इंट्रोडक्शन चॅप्टरमध्ये काय काय कंटेंट केलेलं असतं याची आपण इथं माहिती पाहणार आहोत. तर इंट्रोडक्शन चॅप्टरमध्ये सुरुवातीला थेरॉटिकल माहिती मांडलेली असते, विषयाची थेरॉटिकल माहिती, की तो विषय काय आहे, त्या विषयाचं मध्ये असलेले कॉन्सेप्ट काय आहे. आता ग्रोथ ऑफ लिटरेचर हा एक सायंटोमॅट्रिक्सचा महत्त्वाचा पार्ट आहे. नंतर सायंटोमॅट्रिक्सची हिस्ट्री,
सायंटोमेट्रिक विषय काय आहे, त्याचं ओव्हरव्ह्यू काय आहे. ओव्हरव्ह्यू म्हणजे त्याची क्रोनॉलॉजिकल हिस्ट्री, सायंटोमॅट्रिक्स कशा प्रकारे सायंटोमॅट्रिक ॲज अ सायन्स कशा प्रकारे डेव्हलप झालं, किंवा त्याच्यासाठी जे इथे दाखवलेलं आहे, मी म्हटलं होतं लिब्रामॅट्रिक्स, बिप्लोमॅट्रिक्स, सायंटोमॅट्रिक्स, इन्फोमॅट्रिक्स, असे काही सिमिलर सब्जेक्ट्स आहे. त्याच्यात आणि सायंटोमॅट्रिक्समध्ये काय फरक आहे याबद्दलची माहिती इथे वेगवेगळ्या रेफरन्सच्या माध्यमातून दिलेली आहे. आपल्या विषयामध्ये काही डेफिनेशन्स असतील, त्या डेफिनेशन्स इथं मांडलेल्या आहे पहिल्या चॅप्टरमध्ये. नंतर त्याची हिस्ट्री, ती कशा प्रकारे तो विषय विकसित झाला, डेव्हलप झाला. आणि हा जो 1.4 आहे, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. इथून आपला रिसर्च चालू होतो की प्रपोज्ड रिसर्च, हा जो रिसर्च आहे तो कोणत्या विषयाशी संबंधित आहे. मग यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पण असणार आहे. पुढे जर तुम्ही बघितलं तर स्टेटमेंट ऑफ द रिसर्च टायटल, जो टायटल आहे, मी तुम्हाला म्हटलो फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपलं टायटल खूप महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. म्हणून रिसर्च टायटल इथं दिलेलं असतं. त्या रिसर्च टायटलमध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे की कोणत्या ड्युरेशनमध्ये हा रिसर्च केला जाणार आहे. नंतर आहे ऑब्जेक्टिव्ज. ऑब्जेक्टिव्ह शिवाय कोणताही रिसर्च कंप्लीट होऊ शकत नाही, म्हणून आपले ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करणं खूप गरजेचं असतं. ते सुद्धा पहिल्या चॅप्टरमध्ये लिहिलेले असतात. नंतर हायपोथिसिस, जर काही हायपोथिसिस आपल्याला मांडायचे असतील, आता इथे 5 हायपोथिसिस मांडलेले आहे आणि त्या 5 हायपोथिसिसला नंतर स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरून व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे हे चेक केलेलं आहे. त्यानंतर जो विषय येतो लिमिटेशन्स ऑफ द स्टडी, स्टडी कशा प्रकारे लिमिटेड. नंतर आहे डेटा कलेक्शन, सोर्स, आपण डेटा कुठून गोळा केलेला आहे, कसा गोळा केलेला आहे याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. नंतर आहे मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन, डेटा कलेक्शन करण्यासाठी कोणत्या मेथडचा वापर केलेला आहे. आता हे सॉफ्टवेअर बेस्ड डेटा कलेक्शन केलेलं आहे, म्हणून त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये कोणत्या प्रकारची कीवर्ड्स वापरलेले आहे त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. नंतर आहे डेटा ॲनालिसिस, डेटा ॲनालिसिस करताना कोणकोणते सॉफ्टवेअर तुम्ही वापरलेले आहे, डेटा कोणकोणते इंडिकेटर्स वापरलेले आहे त्याची माहिती आहे. अशा प्रकारे नंतर चॅप्टरची माहिती, कोणत्या पहिल्या चॅप्टरमध्ये पासून ते 5व्या चॅप्टरमध्ये पर्यंत काय काय आहे. आणि नंतर कन्क्लुजन, ह्या पहिल्या चॅप्टरचं हे कन्क्लुजन आहे. तर अशा प्रकारे आणि नंतर लगेच रेफरन्सेस. आता याच्यामध्ये जी थेरॉटिकल माहिती मांडलेली आहे ती आपल्या शब्दात जरी मांडलेली असेल तरी त्यासाठी कोणत्या ना कोणते रेफरन्सेस आपण वापरलेले असतात, त्यासाठी ही रेफरन्सेस इथं असणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा पहिला चॅप्टर मध्ये आपण विषयाची थेरॉटिकल माहिती, त्याच्यानंतर रिसर्च टायटल, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ज, नंतर हायपोथिसिस, नंतर मेथडॉलॉजी, ॲनालिसिस कसं, टेक्निक्स कोणत्या वापरलेले आहे, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स, आणि कन्क्लुजन, हे जर मांडलेलं असतं तर याला पहिला चॅप्टर म्हणतात. आता चॅप्टर 2 हा जो असतो रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर, तर यामध्ये बघा चॅप्टर 2 मध्ये त्यामध्ये पण पुन्हा इंट्रोडक्शन आहे. आणि इंट्रोडक्शन झाल्यानंतर हे जे रिव्ह्यूज असतात, हा पहिला दुसरा तिसरा, म्हणजे त्याला नोटेशन, आपलं रेफरन्स नंबर दिलेला असतो आणि तो रेफरन्स नंबर प्रमाणे पुढे त्याची बिब्लिओग्राफी पण तयार केलेली असते. तर अशा प्रकारे हे जे अगोदर केलेला जो काही रिसर्च असतील तर त्या रिसर्चचे डिटेल्स या ठिकाणी मांडलेले असतात. साधारणतः थिसिसमध्ये 30-40 मॅक्झिमम 50 पर्यंत विविध रिसर्च पेपर स्टडी केलेले असतात आणि त्या रिसर्च स्टडीचं आउटपुट काय आलेलं आहे त्याची थोडक्यात माहिती ॲब्स्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये इथे दिलेली असते. आणि हे लिहिताना आलेले जे काही आउटपुट आहे ते रिसर्चरने स्वतः आपल्या शब्दामध्ये मांडायचे असतात विथ ड्यू एक्नॉलेजमेंट ऑफ ऑथर्स. त्यानंतर जो चॅप्टर आहे तो चॅप्टर असतो, 1 मिनिट, यामध्ये एक आणखीन आहे की इथे सायंटोमॅट्रिक्स हा जरी स्टडी असला तरी दुसरा एक पार्ट असतो
लंग कॅन्सर. लंग कॅन्सरचा पण आपण इथं अभ्यास करणार आहोत. म्हणून लंग कॅन्सर म्हणजे काय, लंग कॅन्सर कशामुळे होतो, कोणकोणते घटक त्याला कारणीभूत असतात, याबद्दलची बेसिक माहिती देखील या सेकंड चॅप्टरमध्ये लिटरेचर रिव्ह्यूमध्ये लिहिलेली असते. तर हा एक विषय तिथे आहे. नंतर शेवटी आहे सेकंड चॅप्टरचा जो शेवट असतो, तो जेवढे रेफरन्स आपण घेतलेले आहे त्या रेफरन्सची माहिती आपण इथे बिब्लिओग्राफिकल स्वरूपामध्ये कोट केलेली असते. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर सुरू होतो आपला, आता पहा इथे यांनी किती जवळपास 100 106 टोटल किती रेफरन्स घेतलेले पहा थिसिसमध्ये, 108 रिसर्च पेपरचा स्टडी संबंधित रिसर्चरनी केलेला आहे. नंतर होतो चॅप्टर 3 चालू, लंग कॅन्सर ओव्हरव्ह्यू. लंग कॅन्सर ओव्हरव्ह्यू मध्ये जे मी सांगितलं, यांनी स्प्लिट केलेला आहे हा चॅप्टर, की इथं लंग कॅन्सर जो सायंटोमॅट्रिक्स बद्दलची पहिले 2 चॅप्टर मध्ये माहिती लिहिलेली आहे, आता लंग कॅन्सरची डिटेल माहिती इथं दिलेली आहे. याच्यासाठी देखील काही रेफरन्सेस वापरलेले आहे आणि ते रेफरन्सेस नंतर कोट केलेले आहे. इथे कोट केलेले आहे. नंतर आहे ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. यात आपण जो डेटा कलेक्ट केलेला असतो तो डेटा टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये मांडलेला असतो आणि त्याचे एक्सप्लेनेशन आलेलं जे आउटपुट आहे ते आपण मांडलेलं आहे. हे पहा, टॅब्युलेशन फॉर्मॅटमध्ये मांडलेला जो डेटा आहे तो सविस्तर मांडलेला आहे. त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असं, जनरली मी टेबल ऑफ कंटेंट सांगितलं की जे टेबल आहे ते जनरली 4th चॅप्टरमध्ये येतात, फिगर्स पण 4th चॅप्टरमध्ये येतात आणि त्यांना अशा प्रकारचं टायटल दिलेलं असतं. फिगर नंबर 4.3 रिलेटिव्ह ग्रोथ रेट विथ बेस इयर 1990 अलॉंग विथ द ट्रेड लाईन, अशा प्रकारचं टायटल, सविस्तर टायटल जे आहे ते दिलेलं असतं. इवन टेबलला सुद्धा टेबल नंबरिंग आणि टायटल नंबरिंग दिलेलं असतं. आणि हे सुद्धा मी सांगितलं की पर्सेंटेज हे फक्त सिम्बॉल हा टेबलमध्ये येतो, पण जनरली ज्यावेळेस एक्सप्लेनेशन लिहिलं जातं विथ न्यूमरिकल एक्सप्लेनेशन आलं पाहिजे. तर याला म्हणायचं ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. नंतरचा जो पार्ट आहे तो आहे कन्क्लुजन्स अँड रिकमेंडेशन्स. तर कन्क्लुजन्स अँड रिकमेंडेशन ह्या पार्टमध्ये जे काय ॲनालिसिस आपण केलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं असतं. इंटरप्रिटेशन मांडलेलं असतं की आपल्याला कोणत्या प्रकारचे थिसिसमध्ये फाइंडिंग्स आलेल्या आहे त्या फाइंडिंग्स या ठिकाणी मांडलेल्या असतात. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते बिब्लिओग्राफी. हे 5व्या चॅप्टरमध्ये मायक्रो लेवल ॲनालिसिस ऑफ लंग कॅन्सर लिटरेचर, तर त्याच्या ह्या फाइंडिंग्स आहे ते इथे मांडलेल्या आहे. फाइंडिंग्स इन रिलेशन टू द हायपोथिसिस. जे हायपोथिसिस आहे त्याचं टेस्टिंग आपण 4थ्या चॅप्टरमध्ये ऑलरेडी केलेलं आहे आणि त्या हायपोथिसिसमधून आपल्याला काय काय मिळालेलं आहे आउटपुट, वेदर द हायपोथिसिस इज ॲक्सेप्टेड ऑर रिजेक्टेड, हे सुद्धा इथे मांडलेलं आहे. आणि इथे त्यांनी रेफरन्स दिलेला आहे की वेअर फाउंड व्हॅलिड विच हॅज बीन प्रूव्ड इन चॅप्टर नंबर 4. नंतर सजेशन्स आहे, डिरेक्शन फॉर फर्दर रिसर्च, पुढच्या रिसर्चसाठी काय रिकमेंड केलेलं आहे, आणि शेवटी कन्क्लुजन. तर अशा प्रकारे हा पार्ट येतो. नंतर शेवटी सर्वात शेवटचा जो पार्ट आहे तो बिब्लिओग्राफी. यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये पासून तर शेवटच्या चॅप्टरपर्यंत जेवढे काही रेफरन्सेस वापरलेले आहे ते आपण अल्फाबेटिकली इथे मांडलेले आहे. आणि ही जी स्टाईल आहे लिहिण्याची, पहिल्यांदी ऑथर नंतर त्याचा कॉमा, त्याचं सरनेम कंसामध्ये, इयर ऑफ पब्लिकेशन ऑफ दॅट आर्टिकल, फुल स्टॉप, नंतर टायटल ऑफ द आर्टिकल्स, फुल स्टॉप,
नंतर नेम ऑफ द जर्नल वेअर द आर्टिकल इज पब्लिश्ड, कॉमा, सेकंड व्हॉल्यूम अँड इश्यू, सेकंड व्हॉल्यूम, थर्ड इश्यू, सेमिकोलन अँड पेज नंबरिंग. हा जो फॉर्मॅट आहे हा अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचा हा फॉर्मॅट आहे. IEEEचा जो टेक्निकल लेक्चर्समध्ये घेतले जातात त्याचा फॉर्मॅट वेगळा असतो. तर अशा प्रकारे हा थिसिस 233 पानामध्ये लिहिला गेलेला आहे. हा इतक्या एलॉबरेटली हा रिसर्च रिपोर्ट लिहिणं गरजेचं असतं जेव्हा थेसिस फॉर्मॅटमध्ये असतो. आता शेजारीच मी एक दुसरा जो रिटन प्रकार आहे रिपोर्ट रायटिंगचा तो म्हणजे आर्टिकल रिपोर्ट, रिसर्च आर्टिकल. तर रिसर्च आर्टिकल एक वेगळ्या प्रकारचा फॉर्मॅट असतो ज्याच्यामध्ये आपल्याला रिसर्च टायटल लिहायचं असतं, नंतर ऑथर्स लिहायचे असतात. याच्यामध्ये 2 चिन्ह दिलेले, एक तर पहिला जो आहे तो फर्स्ट ऑथर आहे, दुसरा हा करस्पॉन्डिंग ऑथर्स आहे. मग करस्पॉन्डिंग ऑथर आणि फर्स्ट ऑथर चा उल्लेख इथे केलेला आहे. त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट असतो. हा ॲब्स्ट्रॅक्ट हा कमीत कमी शब्दामध्ये लिहायचा असतो आणि ज्याच्यामध्ये आपले जे आउटपुट्स आहे त्या आउटपुट बद्दलची माहिती लिहायची लिहिलेली असते. त्यानंतर असतात कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे की हा पेपर सर्च जर करायचा असेल तर त्यात कोणकोणत्या टॉपिक्स इन्व्हॉल्व केलेले असे. उदाहरणार्थ इथं स्पेशलायझेशन इंडेक्स नावाचा इंडेक्स वापरलेला आहे, प्रायोरिटी इंडेक्स वापरलेला आहे, काही ऑथर्स रिलेटेड इम्पॅक्ट फॅक्टर वापरलेले आहे ज्याला एच इंडेक्स, जी इंडेक्स, एम इंडेक्स म्हणतात. आणि हा कोणत्या घटकावर हा रिसर्च केलेला आहे तर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे याच्याशी रिलेटेड आहे. आणि पुण्यामध्ये पण केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग याच्याशी रिलेटेड असलेला हा सब्जेक्ट आहे. तर अशा प्रकारे कीवर्ड्स असतात. कीवर्ड्स नंतर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये आपण जनरली बेसिक माहिती लिहितो, ती आपल्या विषयाशी संबंधित असलेली माहिती आणि ज्या घटकावर आपण तो रिसर्च करणार आहोत त्या घटकाची माहिती. म्हणजे इथे पुणे युनिव्हर्सिटी आहे, सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी. नंतर आहे लिटरेचर रिव्ह्यू. लिटरेचर रिव्ह्यू जसं थिसिसमध्ये आहे तसं इथं मर्यादित स्वरूपात का होईना आपल्याला अगोदरच्या काही रिसर्चचा पेपरचा अभ्यास करावा लागतो आणि त्याला आपण इथं रेफरन्स दिलेला असतो. तर अशा प्रकारे हे एक रिसर्च पेपर महत्त्वाचे आहे इथे. लिटरेचर रिव्ह्यू महत्त्वाचा आहे. नंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्टडी. आपण जो रिसर्च केलेला आहे त्याला कोणते ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून आपण थिसिस केलेला आहे तर याबद्दलची माहिती असते. नंतर रिसर्च मेथॉडॉलॉजी इथं थोडक्यात मांडलेली आहे. जे जे इंडिकेटर्स इथं वापरलेले आहेत त्या इंडिकेटरचा अर्थ काय, स्पेशलायझेशन इंडेक्स म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्या फॉर्म्युल्यातले जे काही व्हॅरिएबल्स आहे त्याला काय म्हणायचं याबद्दल दिलेलं आहे. इथं प्रायोरिटी इंडेक्स आहे. प्रायोरिटी इंडेक्स म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला काय, डोमेस्टिक कोलॅबरेटिव्ह इंडेक्स किंवा इंटरनॅशनल कोलॅबरेटिव्ह इंडेक्स म्हणजे काय याबद्दलची माहिती बघितलेली. नंतर 4th चॅप्टर आहे ॲनालिसिस ऑफ डाटा. याच्यामध्ये टेबल विथ इंटरप्रिटेशन दिलेलं असतं. टेबल वापरलेला असतो आणि त्या टेबलवरून आलेलं जे आउटपुट आहे ते आउटपुट एलॉबरेटली इंटरप्रिट करून लिहिलेलं असतं. त्यानंतर जो पार्ट येतो तो पार्ट आहे कन्क्लुजन. तर हे सगळे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण त्यामध्ये दिलेलं आहे. यामध्ये पण टेबलला नंबरिंग वगैरे करणं आवश्यक असतं. टेबल नंबर 8 ऑथर इम्पॅक्ट, एच इंडेक्स, जी इंडेक्स, एम इंडेक्स. आणि त्यानंतर फाइंडिंग्स अँड कन्क्लुजन हा एक टॉपिक असतो की ज्यामध्ये ह्या टेबल वेगवेगळ्या प्रकारे जे ॲनालिसिस केलेले आहे त्याचं आउटपुट फायनली काय आहे हे मांडलेलं असतं. आणि सगळ्यात शेवटी जे येते ते बिब्लिओग्राफी, रेफरन्स. पुन्हा ही APA स्टाईल आहे बिब्लिओग्राफीची. आता APA स्टाईल नाही आहे ही. डेसिडॉग नावाचं जे जर्नल आहे त्यांनी स्वतःची स्टाईल आहे ती स्टाईल इथं वापरण्यास सांगितली होती आणि त्यांनी सांगितलं की त्याचे डिजिटल रेफरन्सेस, ऑनलाईन रेफरन्सेस काही असतील तर तेही देण्यास सांगितले होते, म्हणून इथे ते मांडलेले आहे. आणि ह्या जर्नलला आणखीन एक आहे, जनरली हे नसतं बऱ्याचशा जर्नल्समध्ये, पण कॉन्ट्रीब्युटर्स जे आहे ते कोण आहे आणि त्याचे डिटेल्स, ते काय काम करतात याबद्दलची माहिती इथे
मांडलेली. तर अशा प्रकारे 14 पानामध्ये आपण थिसिस पाहिला 223 पानामध्ये. तोच प्रकार जेव्हा आपण आर्टिकल स्वरूपामध्ये मांडतो तर 14 पानामध्ये ते समराईज करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे रिटर्न रिपोर्ट्स जे असतात ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपला जो रिसर्च मेथॉडॉलॉजीचा सिलेबस आहे तो पूर्ण झालेला आहे. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक यू व्हेरी मच.